चला तर बनवूयात आज आपण भरलेलं वांग. भरलेलं वांग बनवण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आहे एक मुठ्ठी. ते मी छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतले आणि दुसऱ्या भांड्यात काढले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, जिरे, एक लसणाची कांडी आणि थोडंसं खोबरं हे पाणी घालून छान वाटून घेतलंय. आता हे पण मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकणार आहे आणि मी मसाले दोनदा टाकलेत. एक म्हणजे फोडणी देताना आणि एकदा हे जे वाटण बनवते ना जे भरण्यासाठी, तर त्यामध्ये दोन मध्ये टाकलेले. ठीक आहे. तर मी इथे 1 चमचा मी लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे, 1 चमचा मी गोडा मसाला घेतला आहे, 1.5 चमचा धने पावडर घेतली आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता हे सगळं मी माझे हे होते ना वांगी मी छान पहिले चिरून घेतली आहे, त्याच्यामध्ये मीठ लावून घेतलंय आणि मग याच्यामध्ये मी हे सगळं वाटण आहे मी त्याच्यामध्ये भरलं आहे. तर एक साईडला मी कढई गरम करायला ठेवली, तर त्याच्यामध्ये मी 2 टाईपचे तेल यूज केले आहेत. एक म्हणजे सूर्यफूल रिफाइंड ऑइल आणि दुसरं म्हणजे मोहरीचं तेल. ठीक आहे. तर मोहरीचं तेल गरम व्हायला थोडा वेळ लागतो. ते गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे. थोडीशी मोहरी तडतडली की त्यामध्ये मी जिरं टाकलं आहे. जिरं टाकल्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आता मी जी वांगी भरली होती ती वांगी मी यामध्ये टाकत आहे. आणि मी कांदाही त्यावेळी टाकला होता. जर तुम्ही त्यावेळी कांदा नाही टाकला तर तुम्ही आत्ताही कांदा फोडणीमध्ये टाकू शकता. आणि जी वांगी आहे ती टाकून ती व्यवस्थित तुम्ही आहे ना त्याला परतून घ्यायचं आहे. आणि जे मसाले मी आधी तुम्हाला सांगितलं ना की मी आधी थोडेसे टाकले होते, आता मी परत टाकणार आहे. तर आता मी अर्धा चमचा लाल तिखट, जिथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला हे टाकलं आहे. आता हे टाकून मी व्यवस्थित परतून घेणार आहे. थोडंसं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकत आहे. तर इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि मधून मी ते ढवळून घेणार आहे. आता याला मी 15 ते 20 मिनिटं शिजवणार आहे आणि त्या मधून चेक करत राहणार आहे, कारण एक साईडनीच वांगी जर तशीच ठेवली तर ती व्यवस्थित शिजली जात नाही, अर्धी शिजतात. त्यामुळे मी मधून परत एकदा ढवळणार आहे, जेणेकरून ती सगळ्या साईडनी इक्वली शिजू देत. आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीर पेरली आहे. आता नक्की ट्राय करा ही डिश. मला कशी वाटतीये मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.